निर्णय घेत असताना काही कठोर निर्णय देखील घ्यावा लागतात, काही कडक निर्णय घ्यावे लागतात। रोजच्या इतक्या वर्ष आम्ही करायचो, आम्हाला ते चालायचं आणि आता तुम्ही हे सगळं रोखतात। मार्केटच्या हितामध्ये जे काय असेल ते मी त्याचा निर्णय घेणार। मुंबई एपीएमसी मधून एक मोठी बातमी समोर येते। राज्य सरकारने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाची बाजारपेठ म्हणून घोषित करत विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले। पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी आज मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीत अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारत बाजार समितीच्या प्रशासन आणि आर्थिक व्यवहारांचा आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी शेतकरी केंद्रित धोरण राबवण्याची ग्वाही देत कोल्ड स्टोरेज, गोदामे, निर्यात व्यवस्था आणि बाजार समित्यांचे आधुनिकीकरण यावर भर दिलाय। तसेच 1100 ते 1200 एकर क्षेत्रावर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ उभारण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केलाय। या निर्णयामुळे मुंबई एपीएमसीच्या भविष्यातील धोरणांकडे व्यापारी, हमाल, कामगार आणि शेतकरी वर्गाचे लक्ष लागले। राष्ट्रीय बाजार घोषित झाल्यावर अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर जयकुमार रावल यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून। आमच्या सरकारचं धोरण होतं की शेतकरी यांना केंद्रबिंदू ठेवून आम्ही काम करतोय। शेतकऱ्याच्या शेतीमाला अधिकचा भाव मिळाला पाहिजे आमचा सगळ्यांचा हेतू असताना आम्ही राज्याचं हे महायुतीच्या सरकारने असं ठरवलं की आपल्याला पोस्ट हार्वेस्ट शेतीमाल पिकल्यानंतर ती जी पूर्ण शृंखला आहे त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असतील, गोडाऊन असतील, कृषी उत्पन्न बाजार समिती असतील आणि थेट एक्सपोर्टपर्यंत जे काय प्रणाली याला बळकट करण्याचं काम हे करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। त्याच्यामध्ये MNI म्हणजे मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार हे सुद्धा याच्यामध्ये स्थापन करायचे। याच्यापेक्षा पुढचं पाऊल इंटरनॅशनल मार्केट याची स्थापना करण्यासंदर्भात आमच्या सरकारची इच्छा आहे आणि पुढच्या काळामध्ये साधारणतः 1100 ते 1200 एकरवर जगातलं सर्वात मोठी मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि त्या मार्केटच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला माल हा जगाच्या कोनाकोपऱ्यात कसा पोहोचेल हा प्रयत्न त्याच्यामध्ये राहणार आहे। ती जी मार्केट कमिटी आहे ती काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना ती समुद्र किनाऱ्यावर फिट देणारी, जिथे एअरपोर्ट, सी पोर्ट, तिथे आपला कंटेनर पोर्ट आणि हायवे पोर्ट, रेल पोर्ट या चारही गोष्टींचं जिथे व्यवस्था असेल मार्केटला लागून अशा प्रकारची व्यवस्था करण्यासंदर्भातलं एक इंटरनॅशनल मार्केट आहे। त्याचबरोबर जे आपले मोठे मार्केट आहे ज्याचा अनेक राज्यांवर परिणाम होतो यांनाही अपग्रेडेशन संदर्भात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणार। अर्थातच ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे। याच्यातला अनेक अनुभवी लोक आहेत, इथले अनेक रिटायर्ड कर्मचारी असतील, आमचे माजी संचालक असतील, चेअरमन असतील आणि ज्यांना याच्यामधलं या क्षेत्रामधले माहिती आहे। आत्ताच मला 2-3 फोन आला की याच्या क्षेत्रामध्ये हे सगळे जे मदत करणारे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचा सल्ला आणि मदत घेऊन आपण या क्षेत्रामध्ये काम करा। मुंबई ही जी आपली मार्केट कमिटी, नाव जरी मुंबई असलं तर ही महाराष्ट्रातली भारतातली महत्त्वाची मार्केट। याच्यामध्ये भारतातला पूर्ण त्याच्यामधलं अनेक ट्रेड इथं होत असतो, किंबहुना इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात या मार्केटच्या माध्यमातून याला अजून आपल्याला अपग्रेड करायचं। भारत हे जगाचं फूड बाउल आणि मग आपल्याला प्रचंड ही ताकद आहे। जसं आता अनेक देश पेट्रोल आणि डिझेल आणि LPGची ताकद दाखवतात, तसं अन्नाचं आपल्याकडे गोदाम मोठा आहे आणि भारतामध्ये ती ताकद असताना तिला लिव्हरेज करण्यासंदर्भात आपल्याकडे साधारणतः 15 ते 20% हा पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतो। म्हणजे एकीकडे सामान्य माणसाला टमाटे खायला मिळत नाही, तुम्हाला आपला पेरू खायला मिळत नाही, संत्रा मिळत नाही आणि दुसरीकडे तुमच्याकडे खराब होऊन फेकावं लागतात आणि त्याचा एक टाईम असतो आणि मग ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर ही व्यवस्था करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने विचार केला आणि त्याची सुरुवात मुंबईपासून व्हावी। कारण मुंबई MMR रिजन हा स्वतः अनेक देशांच्या बरोबरीचा आहे। अनेक देशांचे पंतप्रधान येत असताना, राष्ट्रपती येत असताना मुंबई केवढा आहे एवढं ऐकल्यानंतर ते सुद्धा म्हणतात आमच्या देशापेक्षा मोठा आणि म्हणून त्याची सुरुवात मुंबईपासून आहे। अर्थातच आपण शेतकरी आणि सारे घटक त्याच्यामध्ये मग व्यापारी असतील, हमाल असतील, अजून कोणी ट्रक ड्रायव्हर असतील, जे कोणी घटक असतील त्या सगळ्यांचं हित लक्षात घेऊन आपल्याला काम करायचं। याच्यामध्ये आता आपल्याला रूल्स आपलं फॉर्म्युलेशन होते, याच्यामधले तज्ज्ञांचं याच्यामध्ये मंडळ असेल आणि पुढे कसं जायचं आहे राज्यांचे प्रमुख जे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री या सगळ्यांशी चर्चा करून त्यांचं धोरण ठरवून
पुढच्या काळात कसं जायचं याच्यावर नियम. सर खरं तर या सगळ्या गोष्टींकडे फार दक्षतेने आपल्याला काम केलं पाहिजे आणि म्हणून मी आत्ताच कर्मचाऱ्यांची पहिली बैठक घेतली आणि मंत्री म्हणून आपल्याकडे बरीच जबाबदारी असते आणि मग रोजच्या रोज हे जरी पाहणं आपल्याकडे शक्य नाही तरी प्रशासकीय स्तरावरनं याला कडक आपल्याला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. नो नॉनसेन्स याच्यामध्ये चुकीचं काम कोणी करेल तर त्यावर कडक कारवाई करावं लागेल. मी पहिल्या मीटिंगमध्ये जाहीर केलं की काही कडक धोरण घ्यावं लागतील, काही निर्णय घ्यावं लागतील. इतके वर्ष चालायचं मग तुम्हीच आल्यानंतर तुम्हीच काय सगळे घेतात आहे. काही कडक धोरण सुद्धा आपल्याला आपल्या स्तरावर आज तरी तसा कुठलाही विचार त्याच्यामध्ये नाही. परंतु काही जुनी बिल्डिंग असेल तर तिला रिपेअर केली पाहिजे. आत्ताच मला कांदा बटाट्याचे काही लोक भेटले आणि ते मार्केट आता पडण्याच्या परिस्थितीत आहे, पावसाळा जवळ येतोय. असे काय जे तातडीचे विषय असतील याला काय डेव्हलप केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, इथलं रिपेअरी कसं केलं पाहिजे हे सगळं समजून आपल्याला करता येईल. आज मी चार्ज स्वीकारला आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. अभ्यास करू आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी पाहायला पाहिजे. जर मूलभूत सुविधांसाठी सुद्धा जर व्यापाऱ्यांना किंवा अडचण होत असेल तर मग आमचं प्रशासन कमी पडतं असं मी समजेल. आणि मग मूलभूत कामं जे आहेत हे मग प्यायला पाणी मिळत नाही, गटर नाही, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने त्याच्यामध्ये काम पाहिलं पाहिजे अशी अपेक्षा. अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आमची निर्णय शक्ती. परंतु ही जबाबदारीचा भाग आहे, तो बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे आणि तो निर्णय घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक घटक असतात. मग त्यांचे डायरेक्टरची परवानगी आहे का, हे आहे ते, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता स्वतः मंत्री जबाबदारी असल्यामुळे ते वेगाने करणं अपेक्षित आहे आणि मी ते करेल असं. शेतकऱ्यांचा ज्यावेळेस प्रश्न येईल तर राजकारणाच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. सगळेच लोक आमचे परिचित असतात, संबंधित असतात. या क्षेत्रामध्ये कोणी कुठल्याही पक्षाचा असेल, त्याचा अनुभव जर असेल, माहिती जर असेल तर त्याचं स्वागत होतं. किंवा सामान्य माणूससुद्धा आता आज आल्याबरोबरच मी माझं ईमेल इथलं मी स्थापन केलं आणि ते ईमेल मी जाहीर करायला लावले. आपल्या माध्यमातून ते होणार आहे. त्या असेल तर दाखवा मी आणि त्या माध्यमातून सुझाव सूचना आपल्याला घेता येईल. रोजचे रेग्युलर विषय हे अपेक्षित आहे की प्रशासनाने करावं आणि पॉलिटिक्सच्या पलीकडे शेतकऱ्यांचं हित महत्त्वाचं. याच्यामध्ये दोन बाजू आहेत. आमचे व्यापारी बांधव आहेत, यांचं म्हणणं आहे की युजर टॅक्स जो लागू केला आहे तो लागू करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. मार्केट कमिटी आहे, त्यांचं म्हणणं आहे व मार्केट कमिट्याचा सर्व्हिसेसचा वापर होत असताना काही ना काही आम्हाला त्याचं सर्व्हिस चार्ज मिळालं पाहिजे आणि म्हणून दोघांचं समन्वय करून विन विन सिच्युएशन, व्यापारी असो आमच्या मार्केट कमिटी असो, मार्केट कमिट्यासुद्धा जगल्या पाहिजे, व्यापाऱ्यांचा व्यापारसुद्धा वाढलं पाहिजे. याचा मध्यस्थीचा मार्ग लवकरात लवकर काढण्यात येईल.